म्हणजे त्याचा अर्थ सुट्टं तेल तुम्हाला विकता येत नाही. सुट्टे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे. तुकाराम मुंडे हे नाव ऐकताच गुटखा माफिया, भेसळयुक्त दूध बनवणारे माफिया यांसह इतर माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी हॉटेलवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा तेलाकडे वळवलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि खाद्यतेलाचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. सेफ फूड सेफ महाराष्ट्र या व्यापक जन आरोग्य मोहिमेचा भाग म्हणून आयुक्त मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सुट्ट्या म्हणजे उघड्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आणि वाहतुकीवर तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात एक अत्यंत कडक आणि विशेष कंप्लायन्स आदेश जारी करण्यात आला असून यापुढे राज्यात खाद्यतेलाची विक्री केवळ अधिकृत, पूर्णपणे सीलबंद आणि स्पष्ट लेबल असलेल्या पॅकेजिंग मधूनच करणं कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलंय. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता ग्राहकांना प्लास्टिक पिशवीत, बाटलीत किंवा स्वतः आणलेल्या डब्यात सुट्ट्या स्वरूपात तेल मोजून देणं पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे. पण तुकाराम मुंडेंनी हा निर्णय का घेतला? सुट्ट्या तेलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय? तुकाराम मुंडेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. हा कठोर निर्णय घेण्यामागे अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात केलेल्या तपासणीतील अत्यंत धक्कादायक निष्कर्ष कारणीभूत आहेत. FDAने अलीकडेच राज्यातील खाद्यतेलाचे शेकडो नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासले होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल निकृष्ट दर्जाचे आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ब्रँडिंगचे आढळले. या मोहिमेदरम्यान कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद आणि विनापरवाना तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये शुद्ध मोहरीच्या तेलाच्या नावाखाली स्वस्त, निकृष्ट आणि अखाद्य तेलांचे अनधिकृत मिश्रण करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक, शारीरिक फसवणूक केली जात असल्याचं समोर आलंय. याच गंभीर पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून आयुक्त मुंडे यांनी ही नवीन नियमावली लागू केली आहे. सुटं तेल आणि व्यावसायिक ठिकाणी वारंवार तापवलेले तेल हे मानवी शरीरासाठी सायलेंट किलर ठरत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं आणि प्रशासनाचं म्हणणं आहे. तेल जेव्हा उच्च तापमानावर वारंवार गरम केलं जातं किंवा उघड्या स्वरूपात अस्वच्छ ठिकाणी साठवलं जातं, तेव्हा त्याची मूळ रासायनिक रचना पूर्णपणे बदलते. अशा तेलामध्ये अल्डिहाइड्स आणि ट्रान्स फॅटी ऍसिड सारखे अत्यंत विषारी घटक तयार होतात, जे शरीरात कर्करोगाच्या गाठी निर्माण करण्यास आणि हृदयविकाराचा झटका आणण्यास थेट कारणीभूत ठरतात. तसेच सुटं तेल ज्या हलक्या दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये साठवलं जातं, त्यातून रासायनिक गळती होऊन तेल विषारी बनतं. यामुळे मानवी यकृत आणि किडनी गंभीररित्या बाधित होत असल्याचं सिद्ध झाल्यामुळेच प्रशासनाने या संपूर्ण साखळीवर टाच आणली आहे. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे, त्याच्यामध्ये अघोषित तेल त्याचं अडल्चरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे. आम्ल मूल्य म्हणजे त्याला ॲसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा, जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत. मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात, म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं, अदरवाईज ते मिक्सर करून मोहरीचं तेल विकता येत नाही. तसेही मिक्सर आम्हाला आढळलेले आहेत. दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत. हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. या नवीन आदेशानुसार केवळ दुकानदारांवरच नव्हे तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. व्यावसायिक ठिकाणी एकाच तेलाचा तळण्यासाठी वारंवार पुनर्वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हॉटेल्सना आपल्या दररोजच्या तेल खरेदीचे आणि उरलेल्या जळालेल्या तेलाचे लॉगबुक ठेवणं बंधनकारक असेल.
जेणेकरून हे खराब तेल पुन्हा अन्न साखळीत न येता त्याचा वापर बायोडिझेल किंवा इतर औद्योगिक कारणांसाठी केला जाईल. आता बाजारपेठेत विकले जाणारे प्रत्येक खाद्यतेल हे केवळ फूड ग्रेड दर्जाच्या पॅकेजिंग मध्येच असावं लागेल, ज्यावर FSSAI परवाना क्रमांक, ब्रँडचं नाव, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि बॅच नंबर असणं अनिवार्य आहे. 2 किंवा अधिक तेलांचे मिश्रण असल्यास त्यावर स्पष्ट घोषणा आणि अगमार्कचे प्रमाणपत्र असणं गरजेचं राहील. सार्वजनिक आरोग्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही असा सक्त इशारा देताना आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद केली आहे. बाजारात किंवा हॉटेल्समध्ये असुरक्षित आणि मानवी आरोग्याला घातक ठरणारे तेल आढळल्यास थेट 7 वर्षांपासून ते आजन्म कारावासाची कडक शिक्षा आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. याशिवाय विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील. आयुक्त मुंडे यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही स्वतःच्या आरोग्यासाठी सुटं तेल खरेदी न करण्याचं आणि दुकानातून तेल घेताना नेहमी सील आणि एक्सपायरी डेट तपासण्याचं आवाहन केलं आहे. हा निर्णय राज्याला शुद्ध आणि सुरक्षित अन्न पुरवठा करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुटे आणि वेस्टर्न रहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हे आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या तेल स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुटं तेल ट्रान्सपोर्ट करतो, म्हणजे जो जिथून सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघन करता असतो. ही इज बेसिकली बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने, म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ॲक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या तेलांची विक्री केली जाते. हे सुट्टे तेल कशाही प्रकारे साठवलं जातं. या तेलामध्ये कधी माशा, मच्छर आणि इतर किडे पडलेले असतात. तसंच ते उघड्यावर ठेवलेलं असतं. हेच तेल व्यापारी बाजारात आणून सर्वसामान्य नागरिकांना विकतात. शेतकरी नागरिक हे तेल विकत घेऊन आपल्या घरी नेतात आणि त्याच तेलातून बनवलेले पदार्थ सर्व कुटुंब खातात. यामुळे एकाच तेलामुळे अख्खं कुटुंब बिहार होतं. सर्व कुटुंबांना आरोग्याची समस्या जाणवते आणि रुग्णालयात पैसे घालावे लागतात. तसंच भेसळयुक्त तेलाची विक्री होते. खाद्यतेलामध्ये जास्त नफा कमावण्यासाठी भेसळखोर शुद्ध तेलात स्वस्त पाम तेल, एरंडल तेल आणि लिक्विड पॅराफिन सारखे अखाद्य खनिज तेल सर्रास मिसळतात. मोहरीच्या तेलात हुबेहूब दिसणाऱ्या सत्यानाशी वनस्पतीच्या विषारी बियांचे तेल मिसळून ग्राहकांची मोठी आर्थिक शारीरिक फसवणूक केली जाते. हॉटेल्समध्ये वारंवार वापरलेले काळे जळालेले तेल रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ करून पुन्हा बाजारात सुट्ट्या स्वरूपात विकण्याचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या भेसळयुक्त तेलाला अस्सल रंग आणि सुगंध देण्यासाठी मेटॅनॉल, येलो सारखे धोकादायक रासायनिक रंग आणि कृत्रिम सुगंधी द्रव्य वापरली जातात. या विषारी घटकांच्या सततच्या सेवनामुळे मानवी शरीरातील यकृत, हृदय आणि किडनी निकामी होण्याचा तसेच कर्करोगासारखे जीवघेणे आजार होण्याचा थेट धोका निर्माण झालाय. सामान्य डोळ्यांनी ही भेसळ ओळखणं अशक्य असल्यानं प्रशासनाने नागरिकांना सुटं तेल न घेता केवळ सीलबंद आणि प्रमाणित तेलच खरेदी करण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.